धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग रुग्ण कक्षास अचानक भेट देत पाहणी केली आहे। या भेटीत स्वच्छता, उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेची त्यांनी तपासणी केली आहे। तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळतील याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। येवला तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा आता जाणवू लागल्यात। गेल्या वर्षी अतिवृष्टी होऊन देखील येवला तालुका तहानलेलाच आहे। तहानलेल्या ग्रामीण भागाला टँकरचा आधार पाहायला मिळतोय। 13 गावं आणि 6 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। लवकरात लवकर जर शासनाने जे 38-42 गावची पाणी पुरवठा योजना चालू आहे, जे राजापूर इथे तिचं सेंटर आहे, ते लवकरात लवकर जर चालू झालं तर आम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल। त्याचबरोबर आमच्या गावामध्ये मेळणाचा बांधारा म्हणून मोठे धरण चालू आहे, ते थोडं संथ गतीनं काम चालू आहे। ते जर साहेबांनी त्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच आमचा हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शेती पाण्याचा प्रश्न असेल, हा लवकरात लवकर सुटेल। मार्च महिन्यापर्यंत आपल्याला कुठलीही टँकरची गरज भासलेली नाहीये, परंतु मार्च महिन्यातील उन्हाची तीव्रता पाहता येवला तालुक्यातील 13 ग्रामपंचायती आणि 8 वाड्यांवरती आपण त्या ठिकाणी टँकर सुरू केलेले आहेत। एकूण 13 टँकर मंजूर करण्यात आलेले असून 22 खेपा त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत। त्यासोबतच आता नवीन 5 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सुद्धा प्राप्त झालेले आहेत। ते प्रस्ताव आपण आदरणीय प्रांत अधिकारी साहेब यांच्याकडे पाठवलेले आहेत। त्यांना मंजुरी मिळताच ते सुद्धा टँकर त्या ठिकाणी सुरू करण्यात येतील। स्मशानभूमीत जादू टोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सांगली जिल्ह्यातल्या शेणे गावातील ही घटना आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम पोहोचण्यापूर्वीच ग्रामपंचायतीकडून साहित्य हटवण्यात आलंय। या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आम्ही त्याबद्दल प्रबोधन करणार आहोत। खरं तर आम्ही जाऊन ते सगळं करणीचं साहित्य बाजूला करणार होतो। तत्पूर्वी तिथल्या ग्रामपंचायतीने हे सगळं बाजूला केलं, परंतु वावे तालुक्यामध्ये असे वारंवार प्रकार घडत आहेत। हे रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। असे कोण जादूटोणा करणी करणार असेल तर त्याला जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करता येईल। त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नये आणि आपण पुरोगामी महाराष्ट्रातला आहोत, वैज्ञानिक युगात आहोत, अशा गोष्टी विश्वास ठेवू नका। दिल्लीतील न्यायमूर्तींच्या घरी कोट्यवधींची रोकड प्रकरणात न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या यशवंत वर्मांनी राजीनामा दिल्याची माहिती न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित वादाची सुरुवात 14 मार्च 2025 ला झाली होती, जेव्हा दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी लागलेल्या आगीदरम्यान बाहेरील भागात मोठ्या प्रमाणात जाळलेल्या चलनी नोटा आढळून आल्या होत्या। अग्निशमन दलाच्या कारवाई दरम्यान ही रोकड सापडल्यानं प्रकरणानं तात्काळ गंभीर वळण घेतलं आणि देशभरात चर्चा निर्माण झाली। पुणे महापालिकेनं थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करणार असा इशारा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला। पाणी पुरवठा बंद करण्याबाबत पाटबंधारे विभागाशी चर्चा केली आहे। पाणी कपात लागू करण्याचा निर्णय महापालिका घेतील असं विखे पाटलांनी सांगितलं। त्याच्यानंतर त्यांनी मार्च पूर्वी 25 कोटी रुपये जमा केले। अजूनही जवळजवळ 400 कोटी रुपये त्याच्याकडून येणार आणि शेवटी आता मध्यंतरी गेल्या महिन्यापासून आपण जर पाहिलं, आम्ही कोल्हापूर, परभणी, संभाजीनगर, नाशिक सगळ्या ठिकाणी आता आम्ही पाणी बंद केलेलं होतं आणि बऱ्याच महापालिकेत नगरपालिका पैसे सुद्धा भरायला सुरुवात केलेली आहे। पुणे महापालिकेला तर आपोआप राहणार नाही। शेवटी आम्हाला जर पैसे मिळणार नसतील, पाणीपट्टीचे पैसे मागतो आपण, जे पुणे महापालिका वसूल करते यावेळी लोकांकडून, आम्हाला पाणी त्या संदर्भात विचार करावाच लागणार आहे। अकोल्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ पाहायला मिळाल्या। सभागृहाच्या बाहेर बसून विरोधकांची प्रतिकात्मक सभा घेण्यात आली। महापौरांकडून विरोधातील खरं तर 16 नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलं होतं। पुढील 3 सभेसाठी 16 नगरसेवकांचं निलंबन केल्यानं आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।